नॉर्मल व्हिडिओ HDR व्हिडिओमध्ये कसा कन्वर्ट करायचा हे बघायचं आहे। त्यासाठी पहिला आपण व्हिडिओ इम्पोर्ट करू। आता एक इमेज पण ॲड करतो मी। आता ह्या व्हिडिओवर आपण एक बेसिक कलर करेक्शन करू। आता ही जी इमेज आहे ह्याचा जो कलर टोन आहे हा सेम आपल्या व्हिडिओवर अप्लाय करायचा आहे। आता विंडोमध्ये जाऊ आणि त्यामध्ये लुमेट्री कलर हा ऑन करू। आता त्यामध्ये कलर व्हील्स हा ऑप्शन आहे, त्यामध्ये कंपॅरिझन व्ह्यू हे आपण ऑन करायचं आहे। आता या दोन विंडो ओपन होतील। त्यात लेफ्ट साईडची जी विंडो आहे ती रेफरन्स विंडो आहे, त्यामध्ये आपण जी इमेज घेतली आहे ती सिलेक्ट करायची आहे। जर सिलेक्ट नसेल तर आपण इथून ही इमेज सिलेक्ट करू शकतोय। आणि जो राईट साईडचा व्हिडिओ आहे तो आपला मेन व्हिडिओ आहे। आता आपण इथं अप्लाय मॅचवर क्लिक केल्यानंतर आपल्या इमेजचा कलर टोन आपल्या व्हिडिओवर अप्लाय होईल। आता हे पॅनेल आपण क्लोज करू। आता आपण एक ॲडजस्टमेंट लेयर ॲड करूया। आता या ॲडजस्टमेंट लेअरवर आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर इनवर्ट हा पण अप्लाय करायचा आहे। आता ओपॅसिटीमध्ये जाऊन त्याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचा आहे। आता नॉर्मल आहे हे तर आपण ओव्हरली ठेवू आणि त्यानंतर परत आपण गॉशन ब्लर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। आता आपण ब्लरनेस अमाऊंट ॲड करूया। त्यानंतर आपण व्हिडिओला क्लिक करू। हा क्रिएटिव्ह ऑप्शन आहे हा ओपन करू। क्रिएटिव्हमध्ये हा शार्पनची अमाऊंट आपण ॲड करू। आता आपण बघू शकतो आपला व्हिडिओ आहे हा HDR मध्ये कन्वर्ट झाला आहे। आता ही सेम प्रोसेस आपण अजून एक व्हिडिओवर अप्लाय करू। आता आपण परत लुमेट्री कलर ऑन करू आणि त्यावर आपल्या या इमेजचा जो कलर टोन आहे व्हिडिओवर अप्लाय करू। आता आपलं हे बेसिक कलर करेक्शन झालं आहे। आता त्यानंतर परत आपण ॲडजस्टमेंट लेअर घेऊ आणि त्यावर ते ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट, इनवर्ट आणि गॉशन ब्लर हे सगळं आपण अप्लाय करू। आता ओपॅसिटीमध्ये जाऊन त्याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचा आहे। जो आपण गॉशन ब्लरची जी अमाऊंट ठेवणार आहे ती दरवेळी आपण व्हिडिओच्या अकॉर्डिंग कमी जास्त ठेवायची आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये ब्राईटनेस जास्त आहे, त्यासाठी आपण ब्राईटनेस इफेक्ट अप्लाय करूया। आता ह्याचा हा ब्राईटनेस आपण जरा कमी करून घेऊ। ब्राईटनेस आपण -10 ठेवूया आणि कॉन्ट्रास्ट -5। आता हा देखील व्हिडिओ आपला HDR मध्ये कन्वर्ट झाला आहे। आता एकदा आपण फायनल व्हिडिओ चेक करू।